म्हणजे अशी जेव्हीसी संस्थेच्या एक्झिट पोल आता समोर आलेला आहे। महायुतीच्या बाजूने जेव्हीसी संस्थेनुसार महायुतीला 107 ते 122 जागा मिळू शकतात, तर जेव्हीसी संस्थेनुसार महाआघाडीला 68 ते 83 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, तर इतरांना 12 ते 16 जागा मिळण्याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। याच मुद्द्याला अनुसरून मी आता विकास सर तुमच्याकडे येतोय। आपण कसं पाहता या एकंदरीत या सगळ्या पोलकडे, कारण आघाडीला जर 68 ते 83 जागा आणि इतर 12 ते 16 जागा मिळतात, यांची जर सुद्धा बेरीज जर केली तर आपल्याला बहुमतापर्यंत आघाडीला कितपत यश मिळू शकतं, आणि जर गाठायचं झालं तर मग या निवडणुकांमध्ये या मतमोजणीमध्ये कितपत या मतांमध्ये डिफरन्स राहू शकतो? नाही, जसं मगाशी मकरंद सरांनी पण सांगितलंय की एक्झिट पोल हे लोकसभेमध्ये आपण बघितलं की ते खोटे ठरले होते। अर्थात त्याच्यानंतर जी काही एक्झिट पोलमध्ये जी काही सुधारणा झाली असेंब्ली इलेक्शन पासून आपण बघितलं, मला स्वतःला असं वाटतं की अशी काही जोडतोड करण्याची वेळ ही भाजपा आणि शिंदे सेना यांच्यावर येणार नाही। ज्या पद्धतीने पोल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि काय झालंय की ठाकरे एकूण म्हणजे ठाकरे, शिवसेना, मनसे यांच्याबद्दल जे लोकांचं जे अट्रॅक्शन होतं मुंबईमध्ये ते बऱ्यापैकी कमी झालेलं। असं मगाशी मी सांगितलं की त्यांचं दोघांचं एकत्र येणं हे कशासाठी ते दोघं एकत्र आलेले आहे, हे मराठी जो विषय होता तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागे पडलेला आहे त्याच्यामध्ये। म्हणजे मराठी मागे पडला म्हणजे की शिवसेना आणि मनसे आपल्याला असं काही मराठी पण मिळवून देतील किंवा मराठी मिळवून देतील, ही विश्वासार्हता, हा विश्वास साधारणपणे या दोन्ही पक्षांनी गमावलेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये। आणि मला असं वाटत नाही की अशी काही जोडतोडीची वेळ येईल। मी मगाशी जसं सांगितलं की एक्झिट पोल हे यावेळेला बऱ्यापैकी खरे ठरतील आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या काही जागा एक्झिट पोलनी त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळून भाजपा आणि शिवसेना, म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा भाजपा या मुंबई महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित करताना दिसून येतो। मागच्या वेळेला त्यांना 82 जागा मिळाल्या होत्या, पण त्यांनी ती शिवसेनेला ती सत्ता दिली होती, त्याच्यामुळे सत्तेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता। पण यावेळेला मला असं वाटत नाही, यावेळेला अशी काही कुठली जोडतोड करण्याची किंवा अशी कुठली युती होण्याची शक्यता दिसत नाही। मी ते कम्फर्टेबली जिंकतील, जसं फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कम्फर्टेबली जिंकतो आहे, आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो फाजील आत्मविश्वास अजिबात असू शकत नाही। कारण मगाशी मकरंद सरांनी त्यांच्या एका वक्तव्यामध्ये जे सांगितलं की महाराष्ट्रामधली पूर्ण महापालिकेच्या एकूण निवडणुकीची धुरा ही फडणवीसांनी स्वतः अंगावर घेतली होती। अगदी कुठे उमेदवार द्यायचे हे प्रत्येक महापालिकेमध्ये त्यांचं पूर्ण लक्ष होतं। स्थानिक नेत्यांना जरी त्या याच्यातलं महत्व दिलं असलं तरी प्रत्येक जागा वाटपामध्ये, अगदी नागपूरमध्ये देखील आम्ही बघितलं की जे लोक नाराज होते की ज्यांना तिकीट मिळाल्या नाही, त्यांनी फक्त फडणवीसांवरच टीका केली। म्हणजे पक्षांतर्गत असतं त्या याच्यामध्ये, तो बरेचदा तो प्रेमाचाही भाग असतो। पण मला असं वाटतं की मुंबई महापालिकेमध्ये अशी काही कुठली युती करण्याची वेळ भाजपा शिंदे सेनेवर येणार नाही। नक्कीच सर, अजून एक अपडेट आलेली आहे, प्राब एक्झिट पोल आलेला आहे, यानुसार आता भाजपला 93 जागा या पुण्यामध्ये मिळू शकतात। प्राब एक्झिट पोल नुसार शिवसेनेला 6 जागा मिळू शकतात, तर ठाकरेंना 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। या पोलनुसार मनसेला 0 जागा मिळण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतो। पोलनुसार पवार गटाला 8 आणि काँग्रेसला 8 जागा मिळू शकतात। मकरंद सर, मी तुमच्याकडे येणार आहे। पुण्याचा जर आपण एक अभ्यास करायचा झाला तर 2 राष्ट्रवादी इथे एकत्रित लढतात, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी। अजित पवारांनी तर भाजपला थेट ओपन चॅलेंजच देऊन टाकलेलं होतं की तुम्ही किती ताकद लावा, माझ्या कामावरती मी मतं मागतोय आणि माझा विकासाच्या याच्या दृष्टीने सगळी पावलं उचलली जातात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांना पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशा पद्धतीने यश मिळू शकतं, आणि तुमचा एक अंदाज काय सांगतोय पुण्याबद्दल?
29 पैकी काही 2 महापालिका कदाचित आम्ही पूर्ण जिंकणार नाही असं जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, हा त्यात बहुतेक एक पिंपरी चिंचवडची महापालिका असावी. परंतु पिंपरी चिंचवडचा एक्झिट पोल जो आलेला आहे तो आश्चर्यकारक आहे. तिथे भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर आहे आणि अजितदादा आणि भारतीय जनता पार्टीतलं अंतर जरी फार नसलं तरी ते क्रमांक 1 वर आहे. हा पुण्याच्या बाबतीतही 30